नमस्कार भाटुपाची गँग. आजचा एपिसोड हा खूपच स्पेशल आहे आणि तुमची आणि माझी लाईफ सॉर्ट करणार आहे. कारण मी आज आलो आहे मुंबई पुणा एक्सप्रेसवेवरती, जो खालापूरचा फूड मॉल आहे. मी तिकडे उभा आहे आणि आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे की जेव्हा बसने इकडे याल तेव्हा ते बस फक्त बहुतेक इकडे अर्धा तासात थांबते. त्यामुळे 20 मिनिटाच्या आतमध्ये मला 200 रुपयामध्ये कुठे चांगलं खायला मिळेल हे बघायचं आहे आजच्या एपिसोडमध्ये. त्यामुळे वेळ जास्त घालू नका. चला. एक तर ना इथे एवढे ऑप्शन्स आहेत ना की त्यातनं चूज करणं हे सर्वात डिफिकल्ट आहे. तर आपण स्टार्ट करूया डायरेक्टली. पहिलं जे आहे कैलास सरोवर, तिथे बघूया 200 रुपयामध्ये आपल्याला काय मिळतंय आणि 20 आणि किती वेळ लागतोय ऑर्डर यायला. कारण भाई टाईम इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्वतःची गाडी घेऊन आलात तर काय फरक पडत नाही तुम्ही बसून किती वेळ खा. पण जर तुम्ही बसने आलात तर अर्ध्या तासाच्या आत तुम्हाला वॉशरूमला जायचं आहे आणि मग तुम्हाला ऑर्डर करायची आणि मध्ये खायचं आहे, संपवायचं, निघायचं. सो लेट्स सी काय होतं. त्यांचं मेनूकडे घेतलेलं आहे आपण. आता आपलं बजेट आहे 200 रुपये. तर आपण काय पोट भरून खायला मागू शकतो. मग आपण काय करूया, 130 रुपयाचा घी डोसा आणि एक साबुदाणा खिचडी हे मागून बघूया 200 रुपये देत आहे काय. कारण 130 रुपये 70 रुपये. चला, परफेक्ट ठरलेलं आहे. 200 परफेक्ट पे झालेले आहेत. हे बघ, चालू करूया टायमर. बघूया किती वेळ येते आपली. 1 मिनिट 45 सेकंड झाले आहेत आणि ऑलरेडी खिचडी तिकडे आली आहे. आता खिचडी आणतो. नॉट बॅड. खिचडी 2 मिनिटाच्या आतमध्ये आलेली आहे. झाले 2 मिनिटं 22 सेकंद आतापर्यंत. दही पण दिलं, खिचडी पण दिली आहे. ट्राय करायची आहे. पहिला घास. 70 रुपयाची ही डिश. सॉल्टी आहे. नो तिखट आणि खारट आहे फक्त. तिखट पण नाही. जेव्हा तू खातो ना पहिला ते खारटपणाच खूप स्टँड आउट होतो. दही इज फुल. लस्सी. हा लस्सीच आहे हे. लस्सी आहे फुल. कॉम्प्लिमेंटरी लस्सी विथ दही. ते टेस्टिंग फूड. कॉम्बिनेशन गुड. साबुदाणे पण आहेत ना, थोडेसे चिवी आहेत, थोडेसे चुवी आहेत. तू नुसतं साबुदाणा खाल ना तर तुम्हाला खारट आणि तिखट लागेल, बाकी काय चव नाही. पण आहे ना जिरा छान पडलाय. जेव्हा ते घास घेतो ना जिराचा चव खूप छान पैकी येतोय. झाले 4 मिनिटं 39 सेकंद आणि डोसा रेडी आहे. आणि आता झालेत 5 मिनिटं 5 मिनिटं 17 सेकंद. सो नॉट बॅड. सर्व्हिस फास्ट आहे. डोसा बघायला गेलं तर एकदम कुरकुरीत आहे आणि घीवाला डोसा आहे हा. डोसा जेव्हा येणार ना तर प्लीज तुम्ही त्याला मधून फोल्ड करा असं, नाहीतर डोसा तुमचं टेबलवर असं. म्हणजे नाकापेक्षा मोती जरा आणि प्लेटपेक्षा डोसा मोठा झालेला आहे. वाव, मस्त क्रिस्पी झालंय. डोसा गुड. डोसाचं बॅटर पण मस्त लागतं. हो, छान बॅटर आहे आणि घी खूप छान पैकी लागलंय. मी असंच हे डोसा खात राहू शकते. विदाउट चटणी, विदाउट सांबार. सांबार चांगला आहे. हो, आय विल बी द जज ऑफ दॅट. मला सांबार खूप आवडतो. जरा सांबार स्वतःला. छान सांबार आहे. टोमॅटो वाला सांबार नाही आहे, मसाला लागतोय. ते गरम मसाल्याचा एक किक आहे त्या सांबारला. टायमिंग वाईज, फूड वाईज, क्वालिटी वाईज हा डोसा खरंच खूप चांगला आहे. या डोसाला आमच्याकडे मिळतो डबल थम्सअप. पण येथे आलो तर नक्कीच हा डोसा परत खाऊ ना. हो. साबुदाणा खिचडी नॉट सो मच. पण द डोसा डेफिनेटली. आणि लस्सी. मला वाटतं जर तुम्हाला काहीतरी गोड खायचं असेल ना, तुम्ही त्यांना सांगू शकता की वेगळं आहे ना, आम्हाला ते स्वीट अँड दही द्या. मला वाटतं या 2 गोष्टी तुम्ही खाऊन 20 मिनिटाच्या आतमध्ये इकडून निघू शकता. सो कैलास सरोवरमध्ये जाऊन खाऊन आलेलो आहे. आता मी चाललो आहे एग संडे. पहिलीच डिश 220 रुपयाची. ते आपल्या बजेटच्या बाहेर गेलेली आहे. बॉम्बलेट अंडा पाव हे 195 रुपीजचं आहे. हाफ फ्राय अप 180 रुपीजचं आहे. देशी बुर्जी पाव 195 रुपीजचं आहे. एक मसाला चिकन रोल द्या ना, 205. हे जे होतं आपलं मसाला चिकन रोल ते 205 रुपये होतंय. जरा बजेटच्या आपल्या 5 वरती गेलं म्हणून आम्ही खातो आता हाफ फ्राय अप 180 रुपीजचं आहे, ज्याची टोटल कॉस्ट होते 189 रुपीज. आणि टायमिंग स्टार्ट झालेला आहे. चला परत जाऊया. तर अल्पा इथे आमचं कन्फ्युजन झालं कारण मेनू खूपच मोठा होता. सगळ्या प्राइजेस 190 आणि 180 आणि 210 आणि 250 होते. 195 रुपीजचा आम्ही अगदी चिकन रोल मागवला. ओके. पण त्याचं टोटल बिल आफ्टर GST ऍड केल्यानंतर झालं 210 रुपये, 205 रुपये. सो ते रिजेक्ट केलं. ओके. आणि आम्ही हाफ फ्राय मागवलंय 180 रुपीजचं. सो लेट्स सी. आणि वेळ चालू झालेला आहे. ऑलरेडी 35 सेकंड झालेत. तर बघा किती लवकर येत आहे. ऑलरेडी 4 मिनिटं झाली आहेत आणि तिकडनं अजून काही आवाज येत नाही आहे काही बोलवण्याचा. म्हणजे मला वाटतं हाफ फ्राय बनवायला किती वेळ लागला पाहिजे. पण मी घरात आजकाल हाफ फ्राय किती पटकन बनवतो. हो खरं आहे. आय एम इगर टू टेस्ट इट ऑल्सो की एवढा वेळ घेऊन काय बनवताय. 5 मिनिटं 28 सेकंड झाले. त्यांनी हाक मारले की यांचा हाफ फ्राय झालंय. मी घेऊन येतो. इट्स अ फॅन्सी लुकिंग हाफ फ्राय.
हे तुम्ही इथे बघाल तर तुम्हाला लिटरली एक चेहरा दिसेल, चेहरा की 2 डोळे, ही त्याची मिशी आणि हे त्याचे ओठ. पण छान गार्निश करून दिलंय. तरी कोरिअँडर टाकलंय, काळी मिरी टाकली आहे. आणि नाचोस पण दिले तुला. हो 6 मिनिटं झाली आहेत आपल्याला हे संपेल ना आपलं 10 मिनिटांमध्ये. क्वांटिटीसाठी पाव खूपच छोटे आहेत पण पाव क्यूट आहेत. पाव आहेत, वाढत्या वयातले पाव आहेत. आणि मला पावाची क्वालिटी खूप ओके वाटली. अंड्यामध्ये काय कौतुक करायचं, अंडा घातल्या कोंबडीने, अंड्यावर फक्त काय टाकलंय, मीठ, मिरी. त्या लोकांसाठी हे खूपच छान ऑप्शन आहे की तुम्ही सकाळी एक छान प्रोटीन ब्रेकफास्ट करताय, तुमचं पोट फुल राहणार आहे नेक्स्ट 2 तासासाठी. पण मला वाटत नाही And then you can ह्याने have माझं lunch. पोट भरेल. मला असे अजून 2 खावे लागतील. मला काय ह्याचं अंड्याचं कौतुक नाही आहे. 189 रुपीज. डेफिनेटली व्हेरी एक्सपेन्सिव्ह. हे अंडा बहुत महंगा आहे. 180 रुपयासाठी मला नाही वाटत मी ह्याला काय थम्सअप पण देतोय. हो काय मला वाटतं तुम्हाला पोट भरायचं असेल, जरी म्हणतं की प्रोटीनचं ठीक आहे, जर तुम्हाला 130 रुपयामध्ये घी डोसा मिळतोय मोठा, हो मी तो खाईन देन नक्की. ह्या छोटा अंडा खाण्यापेक्षा. किंवा माझ्याकडे तो चिकन रोल तो ट्राय करा. आम्ही खाऊ शकलो नाही कारण 205 रुपयाचा होता. आमचा बजेट फक्त 200 रुपये आणि आमचा कॅमेरामॅन खूप स्ट्रिक्ट आहे. बोला की नाही 200 म्हणजे 200 आणि त्या शब्दाबाहेर मी नसतो. कमेंट करून सांगा कॅमेरामॅन बदलायचा का. कमेंट करून सांगा तर तुम्ही या एक संडेला कधी रोल्स ट्राय केले असतील का. चला ऑल दॅट सेड आपण संपूया इकडे पटापट हो. आणि जायचं आपल्याला बाजूला. आपण MTR ऐकलेलं बँगलोरचं, पण याचं नाव आहे ATR. चला बघूया. ओळखता काय, आवडतात ना एपिसोड. अरे थँक्यू येस इथे ट्राय करायचं का. घी पोळी मिलेट आहे, मिलेटचं ट्राय करूया. अरे वेगळं काहीतरी आयुष्यात कधी शिकणार कधी आपण. रागी उडीद आणि तांदूळ आहे याच्यामध्ये, मिलेट्समध्ये. घी पोळी मिलेट आणि एक बेने इडली. टाइम स्टार्ट झालेला आहे त्यांचा पण. बघूया किती वेळात होतोय. ते म्हणतात की हा 20 मिनिटं, आम्ही 7 ते 8 मिनिटात करतो. 388 झालेले आहेत बघा. 400 रुपये बजेट होतं आपलं. 200 388 मध्ये आपल्या गोष्टी आलेल्या आहेत. भाई हे लोक ज्या वेने बोलले की आम्ही 7 मिनिटात देतोय, ऑलरेडी 6 मिनिटं झालेली आहेत आणि अजून पण तिकडे काय हालचाल दिसत नाहीये. 7 मिनिटं झाली आणि तिकडे ऑर्डर आलेली आहे दुसरी. मी आणतो. आपण एकदम गुड लुकिंग वाटतंय ना. हो हा व्हेरी नाईस. हे रागीची इडली आहे. पोळी हा, डोसा. रागी आणि भरपूर सारे अजून पण हे आहेत, कडधान्य आहेत, Okay. मिलेट्स आहेत भरपूर सारे. वरतून त्याने घी पोळी टाकलंय आणि तो बोलतो तुम्हाला सांबार अजून हवा असेल तर तो पण मिळेल. जेवढा मगाशी डोसा मोठा तेवढा मोठा नाही, हा छोटासा आहे. ऍक्च्युअल साईज बघायला गेलं तर त्याची एवढीच आहे. ही डोसाची चपाती आहे. याची घी पोळी चटणी आहे ना, चांगली घी पोळी हो. आहे. चव छान आहे. चव छान आहे, पीठ छान आहे. जरी हे मिलेट्स असलं तरी हे असं कुठे कसं ऑड वाटत नाही बिलकुल पण डोसा नाही. म्हणून. आणि हे चटणी तू टेस्ट कर. आपण घरी बनवतो ना तसली स्वाद आहे चटणीला. एकदम सिंपल. खोबरं, कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण आणि मीठ. खूपच छान चटणी आहे. त्याचा सांबारचं आहे ना थिकनेस थिकनेस. हे बघ, मला ह्यात मीठ थोडं जास्त वाटतं. बघू मीठ जास्त आहे, थोडं नाही आहे, मीठ जास्तच आहे. हो. पण याचं कन्सिस्टन्सी चांगली आहे. कन्सिस्टन्सी आय थिंक वी आर गोइंग टू स्टिक टू द चटणी ओनली. या ही आहे याची बेने इडली अल्पा. त्याच्यात बटर आहे, बटर प्रॉपर हे बघ. आणि त्यामुळे इडली छान अशी कडक झाली आहे. टेक्स्चर वेगळं आहे. एवढं एकदमच वेगळं एवढं आहे. बटर आहे ना, हे बघ हे खालपर्यंत गेलं प्लेटमध्ये. मी जर दाबली इडली तर इडलीमध्ये मेमरी फोम नाही आहे. इडलीचा पण डोसा करू शकतो आपण. जर दाबत राहिलो इनफॅक्ट तर या इडलीचा पण डोसा होऊ शकतो. इडली थोडी पिठूळ वाटते. पिठी वाटते हो. म्हणून मी डोसाची आय चटणी थिंक द केलं. डोसा फॉर्मॅट इज मच बेटर. इडलीचं काय झालंय ना, इडली असं वाटतं की तुम्ही एक गोळा खाताय पिठाचा. म्हणजे पीठ चांगलं आहे, काय पिठाबद्दल काय प्रश्नच नाही. हो. त्यात काय मीठ बीठ जास्त नाही आहे, चव पण चांगली आहे. खूप जास्त बटर आहे, म्हणजे एवढं बटर नको. आय वुड से की स्टिक टू द डोसा. या त्याला पोळी पण पोळी, मस्त लागली हो, एकदम. छान लागली आहे. त्याला पण एक्स्ट्रा पोळी लावून द्यावं तर. सो इडलीला थम्सअप पण नाही. नो नो ना. नो. आणि डोसा जो आहे त्याला आपल्याकडनं परत डबल थम्सअप. डबल थम्स अप. गुड डोसा. गुड डोसा. येस. म्हणजे हा तुम्ही ट्राय करू शकता. आणि परत मिलेट्स आहेत हो. त्यामध्ये जरा तुम्हाला हेल्दी पण आहे डोसा. आता मी चाललोय साई सँडविचमध्ये. बघूया इकडे साईज काय चांगलं मिळतं का. हे फुल अफोर्डेबल आहे भाई. म्हणजे तू बघाल तर एकच डिश जी दिसते मला, पनीर चिली अँड स्पेशल कॉर्न क्लब, ती 220 रुपये आहे. बाकी सगळं 200 रुपये आतमध्ये. एव्हरीथिंग. एक नॉर्मल चीज ग्रिल आणि एक चॉकलेट. आणि आता टाइम स्टार्ट झालेला आहे. बघूया किती वेळ येत आहे. सो मी मागवलं आहे एक व्हेज चीज टोस्ट सँडविच सिम्पल गुड चॉईस. आणि चॉकलेट ग्रिल सँडविच. मी आत्ता जस्ट तेजसची विचारत होती की तू हे कधी टेस्ट केलंय का चॉकलेट ग्रिल, आणि तू ऑर्डर पण केला. येस, भाटुपावरती खा चॉकलेट ग्रिल.
साई सँडविच मध्ये ऑर्डर करून आतापर्यंत मला अल्प 5 मिनिटं झालेली आहेत. तुम्हाला दिसतंय गाईज 7 मिनिटाच्या वर झालेत. गाईज 8.5 मिनिटं झाली आहेत आणि झालेलं आपलं. एक तर क्रिस्पी छान केलं आहे. म्हणजे इथे पण आहे, हे जे टेक्स्चर आहे एकदम प्रॉपर क्रिस्पी आहे. पण यावर जी काकडी होती ना तिने गेम केला माझा. गरम काकडी, भयाची चटणी, वाकडी. मला ही सँडविच आवडली. हो, सँडविच खरंच चांगलं आहे. ही पुदिना चटणी जी आहे ना थोडीशी मस्त स्ट्रॉंग, तिखट पण आहे, मीठ पण परफेक्ट आहे त्या चटणीमध्ये. सिम्पल सँडविच आहे एकदम. आणि हे लहानपणी खायचो ना स्कूलच्या बाहेर. आणि लोक विसरून गेले सिम्पल सँडविच बनवणं. लोकांना ते सँडविच म्हणजे कॉम्प्लिकेट करून त्याच्यावरती अजून काहीतरी गोळा बनवून अख्खा तो असा पर्वताची रांग त्याच्यावरती बनवायची आणि मगच तो खाल्ला गेला पाहिजे. ही जी काही एक दिशाभूल होत चालली आहे सँडविचेस मध्ये, हे बॉम्बे सँडविच आहे. दे तुझा असा हात दे तुला काकडी गरम किती बघ. ए बाबा एवढी काकडी गरम आहे. ट्रिपल थम्सअप आमच्या दोघांचा द मोमेंट ऑफ ट्रूथ कम. फेवरेट. हा चटणीत बुडवायचा नाही. नाही. मस्त अल्पा खाऊ बघ. हे सँडविच खाल्ल्यावरती तुमचं छान तिखट चटकदार चव तयार होते आणि मग तुम्हाला कधी गोड खाऊन निघायचं ट्रिपला, बसमध्ये बसायचं मस्त पाय बसरून, त्यामुळे हे मागवायचं. आणि त्यात कुठेही ओव्हरपॉवर नाही करायचं चॉकलेट. हे मस्त आहे यार, चटक चांदणी आहे. सो या गोष्टीवर ट्रिपल थम्सअप येतो आमच्याकडनं. टू गुड आणि वेळेच्या आत. सो साई सँडविच कॉर्नरमध्ये, पण तुम्ही त्याला कॉर्नर करू नका. तुम्ही या आणि त्याला एक प्रयत्न द्या, ट्राय द्या. आणि जर कोणी गार्लिक ब्रेड खाल्ला तर तो प्लीज सांगा मला, कारण तो मला ट्राय करायचा आहे. साई सँडविचने आम्हाला खूपच छान खुश केलेलं आहे. सो आता आम्ही चाललो आहोत मागे श्रीकृष्ण वडापाव, जो खूपच मराठा मुळांचा फेमस वडापाव आहे, तो ट्राय करूया आपण. हा तो वडापाव मिसळपाव फेमस आहे ना, वही देना फिर. चलो 160 झाले, 40 रुपये वाचवले तुमचे आम्ही. 160 पे झालेला आहे आणि असा याच प्रकारे यांचा टाईमही सुरू झालेला आहे. फास्टेस्ट आहे. 44 सेकंड झाले आणि वी कॅन सी द प्रोग्रेस. भाई ही फास्टेस्ट होती ऑर्डर, 1 मिनिटाच्या आत. हे सगळं 160 रुपये. येस, मी त्याला बोललो दिल चुरा लिया. वडापाव बघा, छान छान प्रॉपर साईजचा वडा आहे. ब्रेडची आणि याचा साईज मसाला पण आहे ना, मसाला एकदम मस्त मसाला आहे. वडापावाची चटणी हवी ती चटणी आहे. थोडा ड्राय वाटतोय मला बघायला गेलं तर. बघू कसं आहे. कोथमीर तुला दिसते. हो, आलं लसूण पण आहे. लसूण आहे, आलं आहे. हो, मोरी पण दिसते तुला. हो, मोरी पण आहे. नाही ना, वडाचा साईज छान आहे. वडापाव पण चांगला क्यूट आहे. सर्वात पहिली चव मस्त आल्याची. भाजीची चव आहे ना, त्याच्यामुळे त्याच्यात सगळं गेम आहे. जसं वडापाव कमर्शियल झाला पाहिजे तसा वडापाव आहे. नक्की हायवेवरती तसा वडापाव मिळाला पाहिजे. हो. विथ द हायजीन आणि सगळं. तो हा आहे क्वालिटी वडापाव. गुड वडापाव. पाव पण चांगला आहे. वडापावला डबल थम्सअप. गुड वडापाव. आता खाऊया मिसळ पाव. ह्याची जी मिसळ आहे ना, मिसळ मसूरची मिसळ आहे आणि इव्हन हे आहेत शेंगदाणे दिसतात, शेंगदाणे आहेत आणि पांढरा वाटाणा आहे. टिपिकल मुंबई स्टाईल मिसळ आहे. दिस इज नॉट पुणा, दिस इज नॉट नाशिक, नॉट कोल्हापूर, नो अदर स्टेट. दिस इज मुंबई स्टाईल मिसळ. म्हणजे आपण लालबागला खायचं, लालबागला तर तिकडे जी मिसळ होती त्याच्या खूपच जवळ जाणारी मिसळ आहे ही. आणि बिलकुल पण तिखट नाही आहे हे. पण मसाले आहेत. मसाला आहे. तुला गरम मसाले बाप आहेत. हो, ते प्रत्येक चवला तुला कळते. आणि इव्हन जो फरसाण पण आहे ना, असं सॉगी नाही झालंय. हा, युजली काय होतं, फरसाण जेव्हा मिक्स होतं ना याच्यामध्ये, त्याचं सगळं पीठ निघतं आणि मग अख्खी मिसळ अशी खूपच क्रीमी आणि मीठ अशी हे होऊन जाते. त्या फरसाणनी पण स्वतःचं टेक्स्चर ठेवलंय. हो, पण हे कळतं की हे खाऊन पोट भरणार मध्ये व्यवस्थित. नक्कीच. आणि रेकॉर्ड ब्रेकिंग टाइम मध्ये 1 मिनिटात डिलिव्हरी केली आणि 1 मिनिटात डिलिव्हरी दिली आहे. त्या मिसळला माझ्याकडनं नक्कीच मिळतो आहे हात वर कर एक हा ट्रिपल थम्सअप. सोलकढी पिऊन सांगतो, याचा रिव्ह्यू एंड करूया.
सोल थोडी स्ट्रॉने पाहिजे ना अल्पा, तर कोकणातली माणसं ना डोक्यात नारे फोडतील माझ्या. ह्याला ठसका आहे, तिखट आहे, कशा तिखट लागते. म्हणजे हे सोल कढीपेक्षा ना सोल कढी फ्लेवरचं ड्रिंक झालंय. हो खरं म्हणालास, म्हणजे ह्याला सोलकढी यात खोबरं वगैरे काय लागत नाही तुम्हाला हो. अजिबात. ते चव, ते आपल्या घरात बनणारी सोलकढी ते चव तर बिलकुल पण नाहीये. रिफ्रेशिंग तुम्हाला नक्कीच वाटणार आहे हा. प्याल्यानंतर. म्हणजे समजा तुमची आजी पण आणि तुम्ही पण आलात, तुम्ही लहान आहात, तर तुम्ही बोबा टी प्या आणि आजीला पिऊ दे सोलकढी. तिखट चव आहे, चव हो. तिखट इथे लागतं, व्यवस्थित लागतं कशाला. घशात लागतं. सो ओव्हरऑल गुड कॉम्बो. Yes. म्हणजे माझ्याकडनं श्रीकृष्ण वडापाव ह्या अख्ख्या ह्याला ट्रिपल थम्सअप, अख्ख्या ह्याला 1 मिनिटात पोट भरून जेवण मिळतंय. आता पुढचा जो स्पॉट आहे ना, तो पुणेकरांचा जवळचा विषय आहे. त्याचं नाव आहे गुडलक कॅफे. तिथे आपण बघूया 200 रुपयामध्ये काय बसतंय. चहा बोलवलं, पण वाटत नाही बुर्जी चहा आपल्या बजेटमध्ये बसेल. नाही, आमचं बजेट 200च आहे. 5 रुपये. ताईने एकदम सुंदर सांगितलं आम्हाला, बन ऑमलेट ना, बन बटर ऑमलेट आणि एक चहा. बन बटर ऑमलेट आणि एक चहा. परफेक्ट 195 गाईज. आता आपण टाइम चालू करूया. इथे बाल कामगार काम करत नाहीत, इथे पण बाल कामगार काम नाही करत. Woohoo! चला 195 रुपीज बसवलं आम्ही आणि ऑर्डर 2 मिनिटाच्या आत आली आहे. हो. सेकंड फास्टेस्ट. आणि अल्पा हा आहे यांचा बन मस्का ऑमलेट. मला हे बनचं साईज खूप आवडली. ही यांची फेमस आहे गुडलकची स्टाईल. हे मस्क्याची लेअर आहे आणि ही अंड आहे. टू मच ना. ही बन मस्कावाला पाव, ते पाव खूप जास्त वाटणारच आहे. हो. खूपच मिक्स्ड आहे, लाईक कळत नाही एक्झॅक्टली काय हा, की हे बन मस्का, हे जे कॉन्सेप्ट आहे ते तसंच राहायला पाहिजे. त्याच्यात अंड घालू नका. त्याच्यात अंड नाही घालायला पाहिजे, कारण की हे जे ब्रेड आहे ते बन मस्कासाठी आहे, जे तुम्ही चहात छानपैकी बुडवून खाऊ शकता. तेव्हा त्याचं ते क्रीमीनेस आणि मग ते चायचं स्वीटनेस वगैरे सगळं मिक्स होऊन खूप छान लागतं ते. पण हे अन्न आणि दिस नॉट अ गुड कॉम्बो फॉर मी. मी ते बुडून बघतोय. मला असं होतोय, असं 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 होतोय बघून. या पावात टुटी फ्रुटी पण आहे. तू म्हणालीस तर बरोबर आहे. हे काढा, हे असं घ्या, हे टाका असं मस्त याच्यात. चहामध्ये त्याला लिबलिबीत करा, त्याला एकदम फुंकर मारा. आणि स्वाहा. दिस इज नाईस. स्टिक टू द ओरिजिनल. हां, गुडलकमध्ये तुम्ही ना अंडे बिंडे काय मागू नका. त्याचा बन मस्का मागा आणि चहा मागा. स्वतः जो बन मस्का मी काढला त्यानंतरचा मी चहाबद्दल मला बोलायचं आहे की ही जी चहा आहे ना, ही चहा अशी चहा आहे की एकतर ही रेग्युलर तुम्हाला मुंबईच्या टी स्टॉलवरती मिळणार नाही हो. ना, तुम्हाला कुठेही घरात बनवून मिळणार आहे. ही तुम्हाला गुडलकमध्ये येऊनच पाहावी लागणार किंवा कुठल्या इराणी कॅफेमध्ये गेलं तर प्यायला मिळणार आहे. बरोबर. ही इराणी चहा आहे प्रॉपर. तर ही चहा खूपच छान आहे आणि या चहाला माझ्याकडनं फॉर 30 रुपयासाठी नक्कीच मिळतो आहे. 35 रुपयासाठी. 35 रुपये आहे करेक्ट. की तुम्ही या फूड मॉलला आलात तर मी मगापासून माझे सगळे दाखवले ते सगळे मेड इन इंडिया ब्रँड्स होते. आता ह्याच्या पुढे मॅकडॉनल्ड्स म्हणा, मॅककॅफे म्हणा, हे सगळे भरपूर आयटम आहेत, पण हे काय सगळीकडेच मिळतात. आणि मला वाटतं की जर आपण अशा कुठल्या ठिकाणी येतो आणि तिकडे जर बाकीचे ऑप्शन असतील, कुठला ऑप्शन नसेल तर मॅकडॉनल्ड्सला जा किंवा KFCला जा, पण जर ऑप्शन असतील तर आपल्या लोकांना पहिलं प्रेफरन्स द्या. चला पुढे जाऊया आपण. सो मॅकडॉनल्ड्सला जायच्याऐवजी ना आपला महाराष्ट्र बघूया आपण. आपला महाराष्ट्र काय काय आपल्याकडे दादा? व्हेज थाली, पिठला भाकर, पुरी भाजी, कर्ड राईस, जिरा राईस, मसाला राईस, डाळ खिचडी, दहीवडा, डालवडा, कांदा भजी, गोल भजी, बटाटा भजी, मिक्स भजी, उपमा, शिरा, पोहा. तुम्ही अल्पलिबेटच्या ॲडमध्ये होता का? काय केलं आपण, मागितलेली मिनी थाळी, पण मिनी थाळी कुठे मिळेल, पण याच्याकडे बघितलं मी पिठलं भाकरी होतं आणि पिठली भाकरी आहे किती रुपये आपला? 20 रुपये. 190 रुपये. 190 रुपये री ऑर्डर केलं आहे मी आणि 5 मिनिटं झालेली आहेत. बघूया आपण किती 10 मिनिटाच्या आत येतं काय यांचं. तुम्ही सबस्क्राईब केलेत का? जाऊन सबस्क्राईब करा. बघा लोक सबस्क्राईब करायला लागलेत आपली ऑलरेडी. झाडाखाली वनभोजन करताना कसं आपल्याला पेपर प्लेट मिळते तशी पेपर प्लेट दिलेली आहे. आपला महाराष्ट्रामधनं अल्पा आपला पिठलं भाकर मी आणलेला आहे. वाव, छान दिसतंय हे. येस. पहिली गोष्ट ही ज्वारीची भाकरी आहे. एक तर पातळ आहे एकदम आणि छान सॉफ्ट आहे. सॉफ्ट आहे. सॉफ्ट आहे. हो. ठेचा घेतलेला आहे मी जरा जास्त घेतलाय का? खाऊन बघ, तुला कळणार.
आहे तिखट. तिखट आहे. या ठेचाला आहे ना थोडं गुजराती चव हा सगळी. गुजराती चव आहे. हे आपडो महाराष्ट्र पाहिजे. पिठलं टमाटो मध्ये डिसअपॉइंट झालं टमाटो बघून पहिलं. हो हो. सगळं पिठलं खाऊया आपण. पिठलं माझ्या आईचं फेवरेट आहे. नॉट अ बॅड. ही तव्यात केलं न नसल्यामुळे ना ही भाकरी आहे ना मऊ जरी असणार तरी पण जाड आहे, पातळ नाही आहे ही. पातळ पण नाहीये आणि ती चव जी आहे ना चव तशी काही एक्स्ट्राऑर्डिनरी चव नाहीये. सिंहगडला जी मी भाकरी आणि खाल्लं ना पिठलं. पिठलं ते आपला महाराष्ट्र होता. बरोबर. हा आपडो महाराष्ट्र आहे. नॉन महाराष्ट्रीयन माणसाने महाराष्ट्रीयन जेवण बनवलं तर त्याला माहिती आहे. जसं युट्यूबवरती पण आजकाल लोक जेवण बनवतात. हो हो. की त्याला काय काय केलं पाहिजे माहिती आहे. पण ती चव. हा इव्हन इन्ग्रेडियंट्स पण म्हणजे जे जे पीठ वापरलं गेलं आहे, ज्या गोष्टी वापरल्या गेल्या आहेत त्याचं सोर्सिंग जिकडनं असेल त्याच्यामुळे ते इन्ग्रेडियंट्समुळे ते वाटतंय की नाही ऑथेंटिक चव आहे. दिसायला महाराष्ट्रीयन आहे हो. आणि चवीला पण ओके महाराष्ट्रीयन आहे. नॉन महाराष्ट्रीयन लोकांना जर महाराष्ट्रीयन फूड खायचंय दिस तर इज हे अ गुड good ऑप्शन. आहे. थम्स अप. थम्स अप. हो. या. सो आपला महाराष्ट्र जो होता त्याच्या बाजूला तर आहे कैलास पर्वत. आपण आता इथे बघूया 200 काय मिळतं. कोण आलं बघा भाई. इव्हेंट मध्ये लोक आहेत ना आम्हाला सोडतच नाही. त्याच्या मागे मागे नुसतं फिरत असतात इव्हेंट मध्ये लोक. काय बोलणार. तिथपासून ते इथपर्यंत सगळं खाल्लं. 200 रुपयामध्ये कुठे बेस्ट मिळतं सर्वात कमी वेळामध्ये. जे आपल्याला मगाशी अल्पा म्हणाली की यांच्याकडे चाट चांगला मिळतो तो चाट दिसत नाही मला. चाट का काही किधर आहे. अरे इथे पण हे बघणार कोण. तो फिर एक पानीपुरी देना और एक राज कचोरी देना. कितना हुआ टोटल. 198. परफेक्ट वरती थांबवलेलं आहे आपण. विल स्टार्ट. लेट्स सी काय होतं बघूया. तेव्हा छास बनचं आणि छास आपल्याला कॉम्प्लिमेंटरी दिलंय. अशी लोक मला खूप आवडतात. आपण छास पिऊया जो फ्रीवाला आहे. काय छास आहे. हा छास बिलकुल पण आपला रेग्युलर जो महाराष्ट्रीयन छास असा नाही आहे. हा प्रॉपर नॉर्थ इंडियन छास आहे. फ्लेवर एकदम बटर मिल्कवाला फ्लेवर आहे. मस्त आहे. छासला माझ्याकडनं नक्की डबल थम्सअप आहे. सुंदर. ही राज कचोरी आहे जी लोकांच्या दिलावरती राज करते. हा म्हणतो माझ्या डोक्या दिसते. त्याला गॉगल घालू का आपण. ऑलरेडी 5 मिनिटं झालेत कम्प्लीट आणि बोलली 5 ते 7 मिनिटं लागेल. कैलास पर्वतवर जाऊन प्रतीक्षा करायला लागेल आपल्याला. ते बोलले 5 ते 7 मिनिटांनी झालेत. बरोबर 7 मिनिटात होणार. त्याच्या आधी आलेलं आहे. थँक्यू दादा. ती म्हणते आपको आपकी वाईफ कॉम्प्लिमेंट करते तो इसके लिए छास कॉम्प्लिमेंटरी असं बोलला तो. लेजिट ऑन रेकॉर्ड आहे. राज कचोरी जो दिलो पे करता है राज. चल ट्राय करूया आपण. भरलेलं आहे भाई एकदम भरलेलं. दही बी एकदम भरलेलं आहे त्यात. मला ना असे लिबलिबीत आयटम अजिबात नाही आवडत. मला समथिंग चावायला आवडतं कधी पण. तू बायकोसाठी घेतलायस ना. हो मग तू खा चल. ही ऑलमोस्ट लस्सीच आहे. लस्सीत चुकून चाट पडलाय. चव ना खूप स्ट्रॉंग आहे. जो मेन माल आहे तो अख्खा मध्ये आहे बघ. तुला मायनिंग करून हे बघ. आत जावं लागतो. खूप चटणी आहेत. चटण्या. इमली चटणी एवढी स्ट्रॉंग आहे ना. माय गुजराती हार्ट सेज यमी यमी. पण आपला महाराष्ट्र या आयटम को जमवानो पोटात जाऊन जसं दिसणार आहे तसा आधीच दिसतो. जैसा पेट में दिखेगा वैसा ही प्लेट में दिखेगा. सॉरी मम्मी तुला हे ऐकावं लागतोय. ऐकलं का तू डायलॉग तुझ्या ओव्हरअप केलास माझा. काय की मला माझ्या आईची माफी मागायला पाहिजे ना. जावई काय काय बोलतोय. जैसा पेट में दिखेगा वैसा प्लेट में दिखेगा. बट सिरियसली गाईज हे चव मला आवडली पण खूप जास्त दही आहे. फिलिंग खूप जास्त आहे. रायता फेल गया. मला हे आयटमच नाही आवडत. हे काय आणले तेच नकळत. असे दिसणारे नाही. माझ्याकडनं या डिशला एकही थम्सअप मिळत नाही. हिरा पण नाही आवडला याचा अर्थ.
द्यायचं म्हणून फक्त तुमच्या ह्याला जमातीला वाचवायला करू नको ही गोष्ट. इथे प्रश्न आहे आपला लोकांच्या कैलाश पोटाचा. होता ना पंचवाजमी लोकांचा आहे, तो गुजराती लोकांचा नक्कीच नाही आहे. तर तू काय पण कोणी पण ठोकू नकोस. आता पाणीपुरी सो कॉल्ड. तुला मिक्स करावं लागणार खाली. नेवर लेट देम नो युअर नेक्स्ट. पाणी चांगलं तिकड आहे. पाणीपुरी का पाणी नाही आहे पण चांगलं पाणी आहे. आंबटपणा कुठेतरी मिसिंग हा आहे. आंबटपणा मिसिंग आहे. दह्यात खूप आहे हो. खूप खारट आहे. कैलास पर्वत जरी तुम्ही कोलाब्यात लहानाचे मोठे झाला असलात तरी तुम्हाला एक्सप्रेस वेवर लायकी नाही. हा. जिथे ओजी हे मिळतं तिथे जाऊन तुम्ही खा. आणि त्याची पुरी भाजी बिरी भाजी चांगला फेमस आहे. ते खाऊ शकता. ते महाग पण आहे जरा. पण कैलासोबत जरा असं हॉटी टॉटी छोले लोकांचं भटुरे आयटम आहे. छान आहे, त्याचा रगडा पॅटर्स छान आहे. अजून 2 जागा बाकी आहेत या अख्ख्या ठिकाणाच्या. कुठल्या तर लगेच तुम्हाला कळेल. तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा. साऊथ अँड मोर हे काहीतरी वेगळं दिसतंय मला. ट्राय करूया बघूया काय काय चांगलं मिळतं. मग तो एक घी पोळी द्या आणि एक फिल्टर कॉफी द्या. 200 रुपये होतील ना. परफेक्ट डन. स्टार्ट झालेलं आहे आपलं. बिल पण आलं आपलं. चल बिल पण आपलं आलेलं आहे. चल कॉफी आणि डोसा आलेला आहे. चला आता खाऊन बघूया आपण. आम्ही अजून एक डोसा. हो हे आहे साऊथ अँड मोर. हे इकडे नवीन काहीतरी मला बघायला मिळालं. ओके. आणि ह्याचा हा घी पोळी डोसा हा. आणि फिल्टर कॉफी हे दोन्ही मिळून झाले आहे 200 रुपये. सो 150 रुपये आणि 50 रुपये. ओके गुड. आणि पातळ याचा एक बघायला गेला तुम्ही तर सर्वात चांगली गोष्ट काय आहे, डोसा खूप पातळ आहे. हे हो बघा खूप पातळ आहे. दिसतो तुला. आणि बॅटर पण चांगलं आहे. मेन डोसा खूपच छान बारीक आहे. रिअली. खाकरा टेस्टिंग खाकरा. चमचा असा आहे ना, हा डाएट चमचा. तू काय पण घेशील ते कमीच येणार. बॉर्न विथ सिल्वर स्पून म्हणजे यू आर अमीर. अँड बॉर्न विथ द वुडन स्पून म्हणजे हे तुझ्या चमच्यात राहणार नाही जास्त. या सांबारची चव आहे ना तुम्हाला थोडंफार रस्समचा चव. हा एक्झॅक्टली. मसाला सेम आहे. सेम रस्सम लागतं. हो. हा डोसा खूप पातळ आणि मस्त आहे. तर प्लीज ह्याला आहे ना तुम्ही प्या. असं चम्मचनी घ्यायचा प्रयत्न करू नका. ह्याची दोन्ही चव आहेत ना अजिबात टिपिकल चव नाही आहेत. दोन्ही गोष्ट असं वाटतो घरात आपण बनवू शकतो. पण आपल्या घरात नाही बनवतोय. कोणी वेगळ्या घरात जाऊन खातोय आपण. हो. आणि डोसाचं पण बॅटर तर ना बॅटरपेक्षा जी पोळी आहे थोडी खारट पोळी आहे. माझ्याकडे ना थम्सअप आहे. नॉट इव्हन डबल ट्रिपल नॉर्मल थम्सअप. नॉर्मल थम्स अप. डिसेंट आयटम डिसेंट फूड. हा सो ना फिल्टर कॉफी ट्राय करून बघ. गुड फिल्टर कॉफी आहे. बघू. व्हेरी गुड फिल्टर मध्ये कॉफी. मॉडर्न व्हेरी गुड. कॅफेला जसं फिल्टर कॉफी तसं ते व्हेरी गुड स्वाद फिल्टर आहे. कॉफी. हो. पण ही जी कॉफी आणि चव ना खूप छान ऑथेंटिक चव आहे. I mean, as a coffee lover and as a This filter is really coffee good coffee. lover, this is a very good coffee. सो एका सिप मध्ये मी संपवलेली आहे कॉफी. ही कॉफी अच्छी आहे. म्हणजे ह्या कॉफीचा जो फ्लेवर आहे तो ऑथेंटिक साऊथ हो. इंडियन कॉफी हो. जशी बँगलोरला मिळते MTR आणि मध्ये. तुला फ्रेग्रन्स पण मस्त फिल्टर कॉफीचा येतो पिताना. एकदम रिचनेस आहे सगळ्या गोष्टीमध्ये. आणि 50 रुपयाची कॉफी आहे. आणि आणि गोड तर बिलकुल पण नाही. एक्सप्रेस वे वरती अशी कॉफी मी खूप वेळानंतर पाहिलो आहे. हो एवढा छान क्वालिटी. छान क्वालिटीची हो हो. गरमागरम. त्यामुळे मला वाटतं मी ह्या कॉफीला रेटिंग द्यायचं असेल सो 50 रुपयासाठी मी ही कॉफी नेक्स्ट टाइम जेव्हा येईन तर नक्कीच पिईन. म्हणून मी देतो आहे Golden thumbs up. सो साऊथ अँड मोरला माझ्याकडनं गोल्डन असं मिळालेलं आहे का कारण यांची कॉफी ला जवाब आहे. मला वाटतं या अख्ख्या फूड मॉलमध्ये तर कुठली बेस्ट कॉफी असेल तर इकडे कॉफी आहे. तुम्ही या ही कॉफी प्या. तुम्हाला आवडल्यावरती एक काम करायचं या स्टिकरबरोबर फोटो काढायचा. इंस्टाग्रामवर स्टोरी म्हणून टाकायची. यूट्यूबवरती कम्युनिटीमध्ये पोस्ट म्हणून टाकायचं. मला टॅग करा व्हॉट्सअपला टॅग करा. मी नक्की रिशेअर करू. चला बाय बाय. तर यो बोबाच्या आम्ही ज्या आईस टी पाहिलो ती मला एवढी आवडली म्हणून आम्ही त्याचे तिन्ही फ्लेवर मागवलेत. कारण आम्ही एकाला बोललो की एवढं जस्टिस देऊन फायदा नाही आपण तिघांना जस्टिस देऊया. आपण ट्राय करूया. हा सो आता ही आहे लेमन, ही आहे पॅशन हो. आणि ही आहे पीच. सो पीच पॅशन आणि हे आहे म्हणजे हे आता तसं बघायला तर आपलं 200 रुपयाच्या बजेटमध्ये सगळं बसतायत हो. बघायला गेले तर. आपण ट्राय करूया. पहिली ट्राय करूया पीच. खूप छान. हो. खूप छान.
पॅशन नॉट सो, इट्स नॉट माय पॅशन, नॉट युअर पॅशन. नॉट माय पॅशन. आंबट आहे हे, म्हणून तो बोला हळूहळू ढवळा. इट इज माय पॅशन. इट्स ऍक्च्युअल पॅशन. आणि मेन ना आंबट हे आहे, which I फ्लेवर्स आहेत ना, like. ऍक्च्युअल चांगले फ्लेवर्स आहेत हा. खूप छान फ्लेवर्स. आपण म्हणजे आता आपण कधी कधी जातो आणि पीच आईस टी, लेमन आईस टी आणि ते सिरप खूप फक्त जास्त शुगरी हा ओव्हरपॉवरिंग. हे ओव्हरपॉवरिंग कुठेच नाही आहे. एकदम माझ्यासारखं आहे. लेमन आईस टी आणि पीच आईस टी ह्या दोघांना माझ्याकडनं पर्सनली खरंच मिळतो आहे गोल्डन थम्सअप. कारण हे असे आहेत ना की आता आम्ही मगापासून हे कॅमेराच्या मागे पण आम्ही 3दा प्यायलोत, आता दुसऱ्यांदा पितो. हो 5 तर पिऊन झालेत आमच्या ऑलरेडी. आणि आता खरंय. वाटतं की मी जॉर्जाकडे येईन किंवा आता मला गाडीत प्यायला मी हे घेऊन जाणार आहे. नक्कीच फक्त घेणार. त्यांना बोलायचं जरा असून बर्फ टाका, बर्फ कमी वाटतो मला जरा. आईस आहे, टी जास्त झाली आहे, आईस कमी आहे. यो बोबाला आपल्याकडनं गोल्डन असं लागलेलं आहे का? कारण यांच्या आईस टी ज्या आहेत ना चुम्मा आहेत. 5 पेर आतापर्यंत सगळ्या बाप आहेत. तुम्ही ते आलात तर प्लीज असं आईस टी प्यायला काही पण ट्राय करा. तुम्हाला आवडलं तर यो बाबा असं बोलायचं. इंस्टाग्राममध्ये स्टोरी टाकायची, मला टॅग करा, भाटूला टॅग करा, आम्ही नक्की रिशेअर करू. आता आपले जे इंडियन ब्रँड आहेत त्यातले कुठले बाकी आहेत तर गुड फ्लिपिंग बर्गर बाकी आहे, थिओब्रामा बाकी आहे, एक भेळवाला आयटम बाकी आहे आणि एक चाटवाला आयटम बाकी आहे. पण सीन असं झालं आहे आम्ही सकाळपासून इथे गेले 3 तास फक्त खातो नॉनस्टॉप. आणि ट्रेनमध्ये कसं होतं जेव्हा मी मांडवी एक्सप्रेस करत होतो की ती फूड यायला पण वेळ लागत होता, तर मध्ये मला ब्रेक घ्यायला वेळ होता. ते कसं की फूड घ्यायला ब्रेक नाही, आम्ही इथेच आहोत आणि आता आमचं पोट भरलंय. त्यामुळे याच्या पुढे मी खायला गेलो तर ते अनजस्टिस होईल आमच्या टेस्ट बड्स बरोबर हो, आणि तुमच्या बरोबर पण. म्हणून मी हा एपिसोड इथेच थांबवतोय. 20 मिनिटाच्या आत सगळे मिळतंय. हो, हो, म्हणजे तुम्हाला हो. टेन्शन नाहीये. जर तुमची बस थांबली तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि काय होतं बस ना एकतर ते जवळ थांबवत नाहीत, ते तिकडे जरा लांब थांबवतात आणि हो, आपल्याला घाबरतो की इथून वेळ जाईल तर आपण तिथेच काय मिळेल वडापाव खाऊन घेतो आणि त्या साईडच्या खाऊ गल्लीमध्ये काही चांगलं मिळत नाही. त्यामुळे इथे ऍटलीस्ट तुम्हाला भरपूर ऑप्शन्स आहेत. Options आहेत, आम्ही हो. दाखवलं की तुम्हाला काय काय मिळू शकतं आणि त्याला किती वेळ लागतो. हो. म्हणजे सर्वात आतापर्यंत जो जिंकलाय वेळेमध्ये, टेस्टमध्ये आणि पैशामध्ये तो एकमेव आहे श्रीकृष्ण वडापाव. श्रीकृष्ण वडापावने 1 मिनिटात मला मिसळ आणि वडापाव दिला आणि विथ अ गुड फूड, विथ अ गुड आणि 200 रुपयाच्या आतमध्ये झालेलं आहे. हो. तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला इकडच्या फूड काय म्हणतात मॉलमध्ये कुठली जागा आवडते आणि तुम्ही कुठल्या गोष्टी मागवता आणि किती रुपयाला मागवता. कमेंट करून सांगा. जर माझ्याकडे राहिली असेल तर मी नेक्स्ट ट्रिपमध्ये, कारण आम्ही पुण्याला तर खूप येत असतो, आम्ही परत करू नक्कीच तुमच्यासाठी पुन्हा एकदा एपिसोड करू. चला बाय बाय, थँक्यू. आणि आम्हाला एवढं खाताना बघून स्वतःला कंट्रोल केल्याबद्दल तुम्हाला आमच्याकडनं मिळतोय गोल्डन थम्स अप.